ऐकण्यासाठी आतुर होऊ याची शाश्वती आम्ही देतो. धन्यवाद. प्रथमतः सरांचा जो काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, मला वाटतं सर तुम्ही जो काव्यसंग्रह प्रसिद्ध केला त्यातनं हे सिद्ध झालं की तुम्ही सिद्धास्त फक्त संस्थापक किंवा एक शिक्षक किंवा मुख्याध्यापक सचिव नाही आहात, तर एक हाडाचे कवी आहात. आणि म्हणून तुमच्या कविता अर्थात या काव्यसंग्रहामध्ये माझं स्वतःचं अभिप्राय दिलाय आणि त्या अभिप्रायातनं एक एक कविता वाचत असताना मला जाणवलं आणि असा माणूस कवी मनाचा, कवी हृदयाचा, म्हणजे दिसायला वर्ण फणसासारखं व्यक्तिमत्व आहे सरांचं, पण आतून अतिशय कोकणातला गोडवा पुरेपूर भरलेला आहे. आणि गावावरनं येऊन देखील इतकं छान तुम्ही हा जो काव्यसंग्रह आहे, मला वाटतं प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे आणि ती प्रेरणा आपल्याला खूप सजग करणार आहे, मोठं करणार आहे. मित्र हो, परवाच म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये एक महाराजांची आपण जयंती महाराष्ट्रामध्ये साजरी करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांची. महाराज यांची जयंती साजरी करत असताना मराठी माणसाने नक्की काय करावं, कसं राहावं, कसं वागावं, कसं त्या ठिकाणी लढावं, भिडावं, नडावं आणि गाडावं, ते जर बघायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे समजून घेणं गरजेचं आहे. शिवाजी हा जो काही आपला अमृत शब्द आहे, परवलीचा शब्द आहे, या शिवाजी शब्दाचा खरा अर्थ महाराष्ट्रभर आम्ही सांगत फिरतोय आणि त्या महाराष्ट्रभर सांगत फिरणारा शिवाजी या शब्दाचा अर्थ आहे शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका. हा खरा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे, शिका, वाचा आणि जिंका. शिवाजी महाराज की जय म्हणत असताना मनामध्ये लक्षात ठेवायचं आहे, महाराजांची जी काही राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी काही आभूषणं घेऊन तुम्ही फिरत असतात, तुमच्या बोटामध्ये महाराजांची अंगठी असेल राजमुद्रेची, कोणी टॅटूज काढला असेल किंवा त्या ठिकाणी तुमच्या मनगटामध्ये ब्रेसलेट असेल शिवाजी महाराजांचं, तर ध्यानात ठेवा, ज्याच्या मनगटामध्ये महाराजांचं ब्रेसलेट असेल देशमुख साहेब लासे सर, या लोकांनी कधीही दारू, सिगारेट, गुटखा प्यायला नको, कारण हातामध्ये त्यांचं काय असणार आहे, महाराजांचं ब्रेसलेट आहे, बोटामध्ये अंगठी आहे. अंगावरती जर महाराजांचा टॅटूज गोंधून घेतला असेल तरी सुद्धा काही नियम पाळा, कारण आपण छत्रपतींचे मावळे आहात. तुमच्या बाईकवर, तुमच्या कारमध्ये महाराजांचा त्या ठिकाणी जर छोटासा पुतळा असेल, बाईकला एखादं स्टिकर असेल, ती कार, ती बाईक कोणत्याही बिअर बारच्या पार्किंगमध्ये नसावी. हा खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, शिवाजी महाराज म्हणजे काय फक्त एंटरटेन नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तो डोक्यात घेण्याचा विषय आहे. हे प्रत्येकाने समजून घ्या. महाराज नक्की काय असेल, आम्ही ज्या पद्धतीने सांगत फिरतोय, ज्या पद्धतीने वागतोय, हे फार महत्वाचं आहे. राजे आता इथं कुणाशी सुखाचे 2 घास मिळत नाहीत. महाराज आता इथं कुणाशी सुखाचे 2 घास मिळत नाहीत. अहो, आपण निर्माण केलेल्या राज्यात हे राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. इथं दुबईतला एक माणूस सहज कळ फिरवावी तशी कळ फिरवतोय आणि लाखो मुंबईकरांचे जीव घेऊन जातोय. याला पकडा त्याला धरा, याला पकडा त्याला धरा असे सर्वच जण ओरडतात, पण खरोखर जे मेलेत त्यांच्यासाठी कुणीच हळत नाही. लचाने सर, राजे तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. अहो, शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत ना समेळ काका. शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत आणि ज्या आई बापानं शिकवलं त्यांच्यावर तनफन करतायत. 1760 दारं पुजून सुद्धा साधी वसेल्याची चिठ्ठी मिळत नाही. अहो महाराज तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. नागरे सर, इथं शेतकरी माल पिकवतो, मार्केटला घेऊन जातोय. इथं शेतकरी माल पिकवतोय, मार्केटला घेऊन जातोय. अरे कधी लागतो सट्टा, नाही तर स्वतःला विकून येतोय. आकाशाकडे डोळे, धरतीवर अंगार, आकाशाकडे डोळे, धरतीवर अंगार. अरे पण कुठल्याच सरकारच्या सबसिडीनं त्याचं घर उजळत नाही. महाराज, अहो तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. इथं माय बहिणींवर, महिलांवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. काही महिला तर अतिप्रसंग झाला म्हणून ओरडतायत. माझ घरापासून अंगणापर्यंत त्यांची धाव कधीच कमी होत नाही. राजे साध्वींच्या डोळ्यातले अश्रूही कधी टळत नाहीत. राजे सांगा ना, मला सांगा ना, या स्वराज्याचं नक्की काय झालंय. मायबाप हो, लक्षात ठेवा, इथं प्रत्येक गटाचे सरदार झालेत. लचाने सर, दुःख होत आहे, वेदना होत आहेत.
इथं प्रत्येक गटाचे सरदार झालेत, गटातटांचे 72 सरदार झालेत. पण जे महाराजांनी घडवलं मडवलं त्याला त्या ठिकाणी कुठेतरी काळिमा लागतोय, काळिमा लागतोय. म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे, महाराज नक्की काय असेल ते समजून घ्यायचं आहे. आणि खरोखर या काव्य संग्रहामध्ये ज्या पद्धतीने सरांनी एक एक कविता लिहिली आहे, रक्ताचं पाणी किंवा एक एक शब्द अमृत शब्द आहे सर तुमचा. म्हणून असे जगावे दुनियेमध्ये. कसं जगायचं आहे लचाने सर तुमच्यासारखं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटता नाही चैन पडावी स्वप्नांची. असेल दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय जमिनीवरी घट्ट असावेत लचाने सर तुमच्यासारखे, पाय जमिनीवरी घट्टे असावेत कवेत अंबर घेताना, होटांवरती हसू असावं काळीच काढून देताना. मग संकट नाही सांगावं आता या बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खरं जगायचंय कवी तर सरांसारखं. भरपूर बोलायचं आहे पण आजचा कार्यक्रम ऐकण्याचा नाही आहे, बघण्याचा आहे. मला लहान लेकराच्या ना वाडिक मॅडम इतके सुंदर नटलेले आहेत म्हणून त्यांना चेअरअप करण्यासाठी मी पुन्हा तिकडे जाऊन बसतोय. खूप साऱ्या शुभेच्छा सर. तुमचे सर्व शिक्षक, सर्व टीम यांना मी सॅल्यूट करतो, वंदन करतो. कारण तुम्ही आहात म्हणून ह्या क्लॅप्स आहेत, हा कार्यक्रम आहे. तुमच्या जीवावर श्री आणि सौ लचाने सर आणि मॅडम भारी वडत असतात. तुमचं कौतुक ते माझ्यासमोर करत असतात. नक्की सॅल्यूट तुम्हाला. सर्व कोरिओग्राफर्स, सर्व विद्यार्थी, सर्व पालक, मस्तपैकी छान चालू आहे. तुमच्या संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जय 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 भवानी. थँक्यू. जय शिवराय. सरांनी सांगितलं की शिवाजी या शब्दाचा अर्थ शिका, वाचा आणि जिंका. तोच धागा पकडून मी पुढे जाऊन म्हणतो की आचार्य चाणक्य म्हणतात